सकाळी लवकर उठून मी असं ठरवलं होतं की मंदिरात जाऊन आपलं पटकन दर्शन होणार. मी आणि अंतरा लवकर निघालो, पण तिथे गेल्यावर काय कळालं की अरे बापरे, एवढी मोठी लाईन बघून तर आपलं दर्शन होणार नाही असं आम्हाला नक्की कळालं. आम्ही जर दर्शनाला लागलो असतं तर आमचा नक्की नंबर उद्या सकाळी झाला असता. म्हणून म्हटलं नको, लाईनमध्ये नाही लागायला. दिंड्या बघत, देखावे बघत आम्ही म्हटलं चला मुखदर्शन तरी करूया. पण मुखदर्शनाची लाईनही तेवढीच होती. मुखदर्शन करण्यातही काही अर्थ नव्हता. देवाला वाटत होतं की आम्ही आता दर्शन नाही करू, म्हणून आम्ही काय दुसऱ्यांचे देखावे, कोणी दिंड्या बघत बघत चाललो होतो. असं ठरवलं होतं की जाऊ दे आता सायांच्या मंदिरात जाऊनच दर्शन होणार आपलं. म्हणून मी आणि अंतराने असं ठरवलं की आपण सायांच्या मंदिरात जाऊन दर्शन करूया. खूप गर्दी असल्यामुळे आम्ही काय आतमध्ये गेलो नाही. आम्ही आता रिटर्न बॅक चाललेलो आहोत. खूपच गर्दी आहे म्हणून आमचा प्लॅन झाला आहे उद्याच. हे बघा, हे होतं सायन्सचं मंदिर जिथे आमचं मुखदर्शनच झालं. आम्ही दर्शन करून आलो आहे, मुखदर्शन घेतलेलं आहे आम्ही आणि आता घरी आलो आहे. अंतराला खूप भूक लागली आहे. अंतरा बघ काय खाते, काय खाते चिवडा खाते आणि तिने कपड्याचं बसलाय. आता मला खिचडी बनवायची पण मी बनवली नाही सकाळी, कारण आम्हाला दर्शन करायला जायचं होतं. आता मी खिचडी बनवणार. खिचडी, साबुदाण्याची खिचडी होत आहे. ते थोडं सगळं दर्शन करून आलं पण आम्हाला काही दर्शन मिळालं नाही. आम्ही फायनली मुखदर्शन करून घरी आलो आणि आता बनवतोय साबुदाण्याची खिचडी. बघा लेट झालंय, खूप लेट झालंय मला खिचडी खायला. आरुषला पण भूक लागली. भूकच लागली ना, एवढा वेळचं थांबलोय मी. तुला कोणी सांगितलं होतं? तुला उपवास थोडीच आहे. तुला उपवास आहे का? नाही. बघा खिचडी रेडी झालेली आहे आमची.